मित्रांनो, माझे नाव योगेश आहे आणि मी पुण्यामध्ये राहतो। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयंकर घटना सांगणार आहे ज्याला ऐकून तुमच्या सुद्धा अंगावरती काटा येईल। ही घटना आहे 2017च्या ऑक्टोबर महिन्यातील, जेव्हा मी पुण्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत होतो आणि दिवाळी असल्यामुळे मला ऑफिसमधून 5 दिवसांची सुट्टी मिळणार होती। पण दिवाळी असल्यामुळे मला जास्त सुट्टी हवी होती आणि म्हणून मी एक्स्ट्रा 5 दिवसांची सुट्टी टाकली। आता मला एकूण 10 दिवसांची सुट्टी मिळणार होती। आता या 10 दिवसांमध्ये काय करायचे याचा विचार मी करत होतो। तेव्हा एकदम माझ्या डोक्यात एक कल्पना आली की या 10 दिवसांच्या सुट्टीमध्ये कुठेतरी फिरायला जायचे। मला ट्रॅव्हलिंगचा खूप शौक होता आणि याच्या अगोदरही मी भारतात आणि भारताच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी फिरून आलो होतो आणि या वेळेस पण मला कुठेतरी फिरायला जायचे होते आणि म्हणूनच मी 5 दिवसांची एक्स्ट्रा सुट्टी पण टाकली होती। पण फिरायला कुठे जायचे हे माझे ठरत नव्हते आणि बराच विचार केल्यानंतर मी ठरवले की यावेळी मी राजस्थानला फिरायला जाणार, कारण मी आजपर्यंत कधीच राजस्थानला फिरायला गेलो नव्हतो आणि बऱ्याच वर्षांपासून राजस्थानला फिरण्याची माझी खूप इच्छा होती आणि ती यावेळेस मी पूर्ण करणार होतो। आता ही गोष्ट मी माझ्या आईवडिलांना सांगितली। खरे तर माझ्या आईवडिलांनी मला ट्रॅव्हलिंगसाठी कधीच अडवले नव्हते, पण यावेळेस त्यांनी मला जाण्यापासून अडवले, कारण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि ऐन दिवाळीत जर घरातील एकुलता एक मुलगा घरी नसेल तर त्या दिवाळीला काय अर्थ आहे, असे म्हणत त्यांनी मला घरीच थांबायला सांगितले। मला त्यांचे म्हणणेही पटले, परंतु मला राजस्थानला तर जायचे होते, कारण यानंतर मला कदाचित सुट्टी लवकर मिळणार नव्हती। म्हणून मी थोडा विचार केला आणि 10 दिवस ट्रिप करण्याऐवजी मी 5 दिवसांची ट्रिप करण्याचा विचार केला, म्हणजे माझी ट्रिपही होईल आणि आईवडिलांसोबत दिवाळी पण साजरी होईल। आता ही गोष्ट मी पुन्हा माझ्या आईवडिलांना सांगितली आणि यावेळेस त्यांनी मला राजस्थानला जायची परवानगी दिली, पण दिवाळीत तू घरी असला पाहिजे असा दमही त्यांनी मला दिला। मी पण दिवाळीपर्यंत घरी येण्याचे त्यांना आश्वासन दिले। आता तारीख, ठिकाण सर्व काही फिक्स झाले होते, पण माझ्यासोबत या ट्रिपवरती कोणीच नव्हते आणि जर सोबत कोणी असेल तर ट्रिपमध्ये आणखीन मजा करता येईल असा विचार करत मी ऑफिसमधल्या माझ्या मित्रांना सांगितले आणि त्यांना विचारले की माझ्यासोबत या ट्रिपवरती कोणी येणार आहे का। पण ऐन दिवाळीचा सण असल्यामुळे माझ्यासोबत कोणीच यायला तयार नव्हते आणि दिवाळी असल्यामुळे मी पण कोणाला जास्त फोर्स केला नाही। आता ज्या दिवसापासून माझी सुट्टी सुरू होणार होती त्याच्या 1 दिवस आधी मी माझी सर्व पॅकिंग वगैरे करून माझी बॅग घेऊन मी ऑफिसला गेलो, कारण त्या संध्याकाळी राजस्थानसाठी माझी फ्लाईट होती। आता मी ऑफिसमधून थोडे लवकरच निघालो आणि संध्याकाळी 7 वाजताची फ्लाईट पकडून राजस्थानमधील जयपूर या शहरात पोहोचलो। तिथे गेल्यावरती मी एका हॉटेलमध्ये चेक इन केले, जे हॉटेल मी आधीच बुक केले होते। हॉटेलच्या ते रूममध्ये माझे सर्व सामान ठेवून मी फ्रेश झालो आणि त्या हॉटेलमध्ये जेवण केले। नंतर मी माझ्या आईवडिलांना फोन करून त्यांच्याशी थोडे बोलणे केले आणि त्यांना राजस्थानमध्ये सुखरूप पोहोचल्याचे सांगितले। आता मी माझ्या बेडवर पडलो होतो तेव्हा माझी नजर समोरच्या भिंतीवरती असलेल्या त्या घड्याळावरती पडले, ज्यात रात्रीचे 11:30 वाजले होते आणि मला काही केल्यास झोप येत नव्हती। म्हणून मी विचार केला की हॉटेलच्या आसपास थोडे फिरून येतो। मी उठलो आणि हॉटेलच्या बाहेर आलो आणि हॉटेलच्या समोर असलेल्या रोडवरून पुढे जाऊ लागलो। आता दिवाळीचा सण असल्यामुळे त्या रस्त्यावरती खूप गर्दी होती। ठिकठिकाणी
मिठाईचे, फटाक्यांचे, कपड्यांचे आणि बरेच अशी दुकाने लागली होती. आणि तिथल्या लोकांची वेशभूषा, भाषा आणि त्या रस्त्यावरची रोषणाई पाहून मला खूपच छान वाटत होते. मी ते सर्व पाहत पुढे चालू लागलो. आणि पुढे आल्यावर मला रस्त्याच्या बाजूलाच एक खूप मोठा महल दिसला. यावेळी तो महल तर बंद होता, पण सकाळी ज्यावेळेस तो महल उघडेल त्यावेळेस मी तो बघायला नक्कीच येईल, असा विचार करून मी पुन्हा पुढे चालू लागलो. आता बराच वेळ चालत असल्यामुळे मी हॉटेलपासून खूप लांब आलो होतो. आणि आता रस्त्यावरची लोकांची गर्दी पण खूप कमी झाली होती. सर्व दुकाने जवळपास बंद झाली होती. तेव्हा एकदम माझ्या लक्षात आले की मला हॉटेलमध्ये पण परत जायचे आहे. आणि म्हणून मी हातात असलेल्या घड्याळामध्ये वेळ बघितली, तर आता रात्रीचे 2:30 वाजले होते. मला खूपच आश्चर्य वाटले, कारण मला समजलेच नाही की माझा इतका वेळ कसा निघून गेला. म्हणून मी परत जाण्यासाठी माघारी फिरलो, पण मागे वळताच मी जाग्यावरती थांबलो. कारण मला आता कळतच नव्हते की मी कोणत्या बाजूने आलो होतो आणि मला आता कुठे जायचे आहे. मी आजूबाजूला बघू लागलो की कोणी आहे का ज्याला मी पत्ता विचारू शकतो. पण आता माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. सर्व दुकानेही बंद होऊन बराच वेळ झाला होता आणि रस्त्यावरती भटक्या कुत्र्यांशिवाय कोणीच नव्हते. तेव्हा एकदम माझी नजर एका हातगाडीवरती गेली, ज्यावर एक वयस्कर जोडपे झोपले होते. मी त्यांच्यापाशी गेलो आणि त्यांना हाक मारून उठवले. त्यांना माझ्या हॉटेलचे नाव सांगून पत्ता विचारू लागलो. पण दुर्दैवाने त्यांना माझे हॉटेल कुठे आहे हे माहीतच नव्हते. पण त्यांनी मला एका रस्त्याकडे बोट दाखवत सांगितले की या रस्त्याने तुम्ही सरळ चालत गेलात ना, तर तुम्हाला मेन रोड लागेल आणि तिकडे बरेच हॉटेल्स आहेत. कदाचित तुमचे हॉटेल पण तिकडेच असेल. त्या वयस्कर माणसाचे म्हणणे मला पटले आणि मी त्या रस्त्याने पुढे चालू लागलो. आता चालत चालत मी थोडाच पुढे आलो होतो, तेव्हा माझ्या लक्षात आले की हा तो रस्ता नाही ज्या रस्त्याने मी इकडे आलो होतो. कारण हा एक खूपच कच्चा रस्ता होता. त्या रस्त्यावर स्ट्रीट लॅम्प तर होते, पण ते सर्व बंद होते आणि दुरून मला गाड्या जोरात स्पीडने येताना जाताना दिसत होत्या. कदाचित तोच मेन रोड असेल, असा विचार करून मी त्या दिशेने चालू लागलो. आता चालत चालत मला 2-3 मिनिट झाले असतील आणि अचानक मला रस्त्यात एक माणूस थांबलेला दिसला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो माणूस जिथे थांबला होता त्याच्या मागे असलेल्या स्ट्रीट लॅम्प वरची लाईट चालू होती, पण बाकीच्या सर्व स्ट्रीट लॅम्पची लाईट बंद होती. मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. आता मी त्या माणसाच्या जवळ पोहोचलो होतो. त्या माणसाला पाहून मला थोडेसे विचित्र वाटले, कारण त्या माणसाची उंची फक्त 3 फूट होती. त्याने काळ्या रंगाचे राजस्थानी कपडे घातले होते. डोक्यावरती लाल रंगाची पगडी होती. त्याच्या एका हातात राजस्थानी लट होती, तर दुसऱ्या हातात बिडी होती. तो माणूस थोड्या थोड्या वेळाने तो बिडी पित होता. आता मी ज्या रस्त्यावरून चाललो होतो तो रस्ता बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी मी त्या माणसाला विचारले, दादा, हा रस्ता मेन रोड कडे जातो ना? त्यावर त्या माणसाने फक्त होकारार्थी मान हलवली आणि मला म्हणाला, मी पण तिकडेच चाललो आहे. त्यावर मी म्हणालो, अरे वा, बरे झाले, चला आपण सोबत जाऊ, मला पण सोबत होईल तेवढीच. असे म्हणून आम्ही दोघे मेन रोड कडे निघालो. आता चालत असताना मी त्या माणसासोबत
बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो माणूस माझ्या प्रश्नांचे फक्त हो किंवा नाही मध्येच उत्तर देत होता. आणि तो बोलताना खाली डोके करूनच बोलत होता. त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नव्हते. मला त्याचे हे वागणे खूप विचित्र वाटले, पण मी या गोष्टीचा जास्त विचार केला नाही आणि आम्ही तसेच पुढे चालत राहिलो. आता आम्ही दोघे थोडेच पुढे आलो होतो, तेव्हा अचानक त्या 3 फुटाच्या माणसाने रस्त्याच्या एका कडेला बोट दाखवत म्हणाला, "ते बघ, ते बघ." मी त्याने दाखवलेल्या जागेकडे बघितले आणि जे मी पाहत होतो ते पाहून माझे डोळे मोठे झाले. माझे हृदय जोरजोरात धडकू लागले, कारण माझ्या समोर एक छोटासा तलाव होता आणि त्या तलावामध्ये टोकरी तरंगत होती. त्या टोकरीत खूप सारे पैसे, सोने चांदी होते. खरे तर पैशाने भरलेली ती टोकरी पाहून माझ्या मनात लालच आला होता. तो माणूस पुन्हा म्हणाला, "तुला ते पैसे, सोने चांदी हवे आहे का?" त्याचे हे वाक्य संपत नाही तोवरच मी त्याला हो म्हणालो. त्यावर तो माणूस म्हणाला की, "जा मग, उतरत्या तलावात आणि घेऊन ये ती टोकरी. माझी हाईट खूपच कमी आहे, मला त्या तलावात उतरता येणार नाही." मी म्हणालो, "ठीक आहे, मी जातो आणि ती टोकरी घेऊन येतो." असे म्हणत मी माझी पॅन्ट वरती करून त्या तलावात उतरलो आणि हळूहळू त्या टोकरीकडे जाऊ लागलो. आता मी त्या टोकरीपाशी पोहोचलो होतो आणि ती टोकरी मी घेणारच होतो की तेवढ्यात ती टोकरी मला आणखीन पुढे दिसू लागले. एक सेकंद मला कळालेच नाही की माझ्यासोबत काय झाले, पण मला ती पैशाने भरलेली टोकरी हवी होती आणि म्हणून मी तलावात आणखी पुढे जाऊ लागलो आणि पुन्हा तेच घडले. मी टोकरी पकडणार तोच मला ती टोकरी आणखीन पुढे दिसू लागले. मला कळतच नव्हते की माझ्यासोबत हे काय घडत आहे आणि पाणी पण माझ्या छातीपर्यंत होते. मी मागे वळून त्या माणसाकडे पाहिले तर तो माणूस मला आणखीन पुढे जाण्यासाठी सांगत होता. मी त्याला म्हणालो की, "दादा, टोकरी माझ्या हातात येत नाही, ती सारखी पुढे पुढे सरकत आहे." त्यावर तो माणूस म्हणाला, "कदाचित अंधार असल्यामुळे तुला अंदाज येत नसेल, जा पटकन." त्यावेळी माझ्या डोळ्यावर लालची पट्टी होती, म्हणून मला त्या माणसाचे बोलणे पटले आणि मी पुन्हा ती टोकरी पकडण्यासाठी पुढे गेलो. आता ती टोकरी माझ्या समोर होती, ज्यात पैसे, सोने चांदी होते आणि मी ते पाहू शकत होतो. मी त्या टोकरीला दोन्ही हातांनी पकडले आणि आता मी ती टोकरी उचलणारच होतो की ती टोकरी माझ्या हातातून निसटून पाण्यात पडली आणि पुन्हा ती पाण्यात पुढे सरकू लागली. हे पाहून मला आता समजले होते की ते जे पण काही घडत आहे ते खूपच विचित्र आहे आणि मी विचार केला की इथून पुढे मी जाणार नाही, कारण पाणी पण आता माझ्या गळ्यापर्यंत आले होते. मी त्या टोकरीचा विचार सोडून दिला आणि तलावातून बाहेर येण्यासाठी मागे फिरलो आणि त्या माणसाला म्हणालो, "ही टोकरी मी काढू शकत नाही, मला काही ठीक वाटत नाही, इथे काहीतरी विचित्र घडत आहे." असे म्हणून मी बाहेर येऊ लागलो तर एकदम माझ्या पायाखालची ठोस जमीन एखाद्या दलदलीच्या चिखलाप्रमाणे झाली, ज्यातून माझे पाय निसटू लागले आणि मी त्या तलावात गटांगळ्या खाऊ लागलो. मी जितका स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातपाय मारत होतो, तितकेच मी त्या तलावात आणखीन बुडत होतो आणि बुडता बुडता मी त्या माणसाकडे पाहिले तर तो माणूस जोरजोरात माझ्याकडे पाहून हसत होता
त्याचा चेहरा एखाद्या जळत्या कोळशाप्रमाणे लाल झाला होता. त्याचे डोळे एखाद्या बाहुलीप्रमाणे गोल गोल फिरत होते. हे पाहून आता मला समजले होते की मी एका खूप मोठ्या संकटात सापडलो आहे आणि आता मी वाचणार नाही. माझा शेवट जवळ आला आहे. हा विचार करत असतानाच मला एकदम माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या नजरेसमोर आला आणि मी माझ्या शरीरातील सर्व शक्ती एकवटून जोरजोरात ओरडू लागलो आणि जीवाच्या आकांताने त्या तलावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो. देवाच्या कृपेने म्हणा किंवा माझ्या आई वडिलांची पुण्याई म्हणा, त्यावेळी तिथून काही लोक चालले होते ज्यांनी माझा आवाज ऐकला आणि मला पाण्याच्या बाहेर काढले. ज्यावेळी मला पाण्याच्या बाहेर काढले त्यावेळी माझी अर्धी शुद्ध हरपली होती. त्या लोकांनी माझे पोट दाबून माझ्या पोटातले पाणी बाहेर काढले आणि मला शुद्धीवरती आणले. मी जेव्हा शुद्धीवरती आलो, मी पाहिले की माझ्या समोर काही राजस्थानी लोक थांबले होते. ते मला रागवत म्हणाले की कशाला मरायला उतरला होता का त्या तलावात. त्यावर मी त्या 3 फुटाच्या माणसाकडे बोट दाखवत म्हणालो की त्या माणसाने मला तलावात उतरायला सांगितले. तलावात पैशाने भरलेली टोकरी होती, ती काढायला सांगितले. पण आता त्या ठिकाणी कोणीच नव्हते. तो 3 फुटाचा माणूस अचानक तिथून गायब झाला होता. तेव्हा त्या राजस्थानी माणसांनी मला सांगितले की तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलत आहात तो कोणी माणूस नाही, तर तो एक चकवा आहे जो या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नवीन आणि एकट्या माणसांना दिसत असतो आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न करत असतो. हे ऐकून मी खूपच घाबरलो. माझे हातपाय थरथर कापू लागले. मी त्या माणसांना हात जोडून विनंती केली आणि मला माझ्या हॉटेलवर सोडण्यासाठी सांगितले. त्या माणसांनी पण माझी ही अवस्था पाहून मला माझ्या हॉटेलपर्यंत सोडले. मी त्या लोकांचे खूप खूप आभार मानले आणि हॉटेलमध्ये येऊन पुन्हा माझी बॅग भरली, कारण आता मला 1 मिनिट पण या ठिकाणी थांबायचे नव्हते. मी लगेच पुण्याची फ्लाईट बुक केली, जी सकाळी 11 वाजताची होती आणि आता सकाळचे 4 वाजले होते. मी कशीबशी ती रात्र काढले आणि सकाळी टॅक्सी बुक करून एअरपोर्टकडे निघालो. टॅक्सीमध्ये बसून मी रात्रीच्या घटनेचा विचार करत होतो की मला एकदम तो तलाव दिसला जिथे काही तासांपूर्वी मी बुडता बुडता वाचलो होतो. मी टॅक्सीवाल्याला टॅक्सी थांबवायला सांगितले आणि खाली उतरून तो तलाव पाहू लागलो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तलावात पाणीच नव्हते. ज्या तलावात काही तासांपूर्वी मी बुडता बुडता वाचलो, तो तलाव एकदम कोरडा पडला होता. मी पळत पुन्हा टॅक्सीत येऊन बसलो. तेवढ्यात तो टॅक्सीवाला मला म्हणाला, काय झाले साहेब, तुम्ही इतके का घाबरलात? तुम्हाला माहित आहे का, या रस्त्यावर रात्रीचे फिरणे खूप धोकादायक आहे. असे म्हणून तो त्या चकव्याबद्दल मला सांगू लागला. पण त्याला काय माहित, काही वेळापूर्वी तो चकवा मलाही दिसला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑन करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह.